सुरुवातीला बातमी मराठा मोर्चाची। राज्यभरात ठिकठिकाणी विराट मोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाने आज सांगलीमध्ये देखील असाच भव्य मोर्चा काढला। क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली। तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघालाय। पतंगराव कदम, जयंत पाटील, आर पाटील यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी होणार आहेत। या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, मात्र मोर्चा दरम्यान माध्यमांशी बोलू नये अशी अट आयोजकांनी घातली। मोर्चाच्या वेळी बंदोबस्त म्हणून 1800 पोलीस, 750 होमगार्ड्स, SRPFच्या 4 तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीमध्ये तैनात आहे। एखादी सभा, मोर्चा किंवा मेळावा म्हटलं की प्रश्न येतो खर्चाचा, परंतु या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये लोकांना सूचना केलेल्या असतात की तुम्ही घरून येतानाच तुमचं जेवण आणि पाणी सोबत बरोबर घेऊन या आणि त्याचं तंतोतंत पालनही या ठिकाणी होताना आपण बघू शकतो। सांगलीतला हा मोर्चा उरकलेला आहे आणि या ठिकाणी या ज्या महिला आहेत त्यांचं या ठिकाणी एकत्रित जेवण चाललेलं आहे। आपापल्या घरून या महिला त्यांचं जेवण घेऊन आलेल्या आहेत। खाण्यासाठी आपलं आपण पाणी थोडं काहीतरी घेऊन या। आमचं एक मंडळ आहे जिजाऊ मराठा विशी मंडळ, त्याचे आम्ही सगळे सदस्य आहोत आणि ह्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहे। स्वतःचे डबे घेऊन आलोय। जाताना आता तिचं काही सोय होणार नाही आणि स्वतःची सोय केलेली आहे। आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की आपलं जे काय असं जेवण कचरा करू नका, पाणी स्वतःचं घेऊन या, जिथल्या तिथं हे सांगितलेलं होतं। आपला मोर्चा सगळ्या शांततेत पार पडलेला आहे आणि मुक मोर्चा असल्यामुळे त्याला चांगलं म्हणजे स्वरूप चांगलं आलंय। मुक मोर्चा असल्यामुळे आणि यातून निर्णय नक्कीच होईल आमच्या झालेला आहे। हा कुठल्याही पक्षाचे आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते कुणी नाहीयेत। हे स्वतः सगळे सहभागी झालेले आहेत आणि स्वतःहून सर्वांचा सहभाग हे यातलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे। लोकांचा स्वतःहून सहभाग आयोजकांकडून। कुठून आलात तुम्ही? आम्ही सांगली यशवंतनगर कुपवाडवरून आलेलो आहे आणि आजचा मुक मोर्चा चांगला व्यवस्थितपणे काय तयारी करून आलात तुम्ही येताना? आपण बघू शकतो की या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये लोक स्वतःहून सहभागी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोजकांच्या सूचनांचं तंतोतंत पालन आणि त्यामुळेच हे मोर्चे कोणताही गोंधळ गडबडीशिवाय शांततेत पार पडतात। कॅमेरामॅन प्रथमेश सह ABP माझा सांगली।